सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स मग आता आपण दोघी मिळून हा एक प्रोजेक्ट करतोय, चालेल? मला चालेल, पण सरांना चालणार आहे का? जर प्रोजेक्ट शेअर करणार असाल तर मार्क्स पण शेअर करावे लागतील. चालेल सर. हे घे पैसे. हा कसला हप्ता? हे घे आणि साहेबाला जाऊन देऊन ये. थँक्यू. काय धवल शेठ, आणले का पैसे? पूर्ण 50,000 रोकड. हे सगळं साहेबा प्रकरण आहे ना, तू आजच्या आज आजीला सांगणार आहेस. सांगतो, माहित नाही पण ट्राय तरी करतो. माणूस नेहमी आपल्या माणसावर चिडता, परक्या माणसावर कशात चिडत? आजी असं नको बोलूस का आजी, तुझ्याशिवाय माझ्या जगात कोणीच नाही. आज काय सांगितलंच नाही, उद्या न सांगता घर सोडून निघून जाशील तुझ्या बापचा सारख्या. काय गो परी, काय चाललंय? वाजलेत किती? अगं काहीतरी बोलशील की नाही? सॉरी मॅडम. सॉरी म्हणून काही होणार आहे का? तुला हॉस्टेलचा नियम माहित नाहीये का? माझा शेवटचा राऊंड पूर्ण व्हायच्या आत तुम्ही सगळ्यांनी रूम मध्ये जायचं, माहितीये ना? आणि तरीही तू एवढ्या रात्री बाहेर फिरतीयस एकटी? एकटी? काय ग, काय झालं? नाही झालं काय, मी तुम्हाला सांगते. आज दुपारी मी इतकी झोपले की मला आता झोपच येत नव्हती, म्हणून मी. अगं हो, पण मग वाचन करत बसायचं ना. काय एवढ्या रात्री बाहेर एकटं फिरायचं? जा बघू रूम मध्ये, खूप उशीर झालाय आता. जा आता. गुड नाईट. गुड नाईट. कळलं सादरीचं महत्व? कोंबडेवाला कधी येऊ शकतो, सांगितलेलं मी. कळलं. आता जायचं का पटकन? हो चला. हलवा सादर द्या. सायली, झाली तयारी? ऑलमोस्ट. माझी पण. तुझी कसली तयारी ग? ते कळेल तुला सगळे आल्यावर. एक तर हळू आणि तार लावून घ्या. हळूहळू, आवाज कमी, आवाज कमी. आणि काय, किती वेळ तुम्हाला? या ना लवकर आता. हॅलो हॅलो. किती वेळ? गप्पा मारत बसल्यावरती काय होणार आहे? आणि साधना मॅम आल्या ना मध्येच. साधना मॅडमना कळलं नाही ना परी? डाऊट नाही आला ना? अगं नाही नाही, माझ्या कोल्हापूरच्या चादरीने वाचवलं सगळ्याने. सादरीने वाचवलं? हा,
अगं ते मॅडम आल्या ना तर तेव्हा मी ना अशी चादर हे बाबा थांब. हे बघ खूप लॉंग स्टोरी आहे, नंतर आहे. ओके. वा वा वा, क्या बात आहे. कमालच रूम आहे. नेहमीच अशी साफ असते का आम्ही येणार आहोत म्हणून साफ केली आहे? ऐ, तू येणार म्हणून रूम साफ करायला तू कोण आहे, मंत्री? माफ करा आमदारीन बाई. वेलकम वेलकम वेलकम. हे घ्या. हा सरबत. हो, आणि खायला पण आहे. आणि तुम्ही लोक उभे का, बसा ना. अगं रेणू, काय चाललंय तुझं? आपण इकडे प्रोजेक्ट करायला जमलोय, आठवतंय? मुलगी बघायचा कार्यक्रम नाहीये हा रेणू. सायली ग, आपल्याकडे सगळेजण पहिल्यांदाच आलेत ना. आदरातिथ्य नको का करायला? तू दे का खायला? हो, लगेच आणते. खरी स्त्री, खरी स्त्री मैत्रीण. ओके सायली, तू या लाईट्स अरेंज केल्यात का? कॅमेरा आणला? हा. ग्रेट. परी जा पटकन चेंज करून ये जा. हा हा हा, हो आले आले. स्पेशल जिलेबी विथ लाडू आणि शेव. हे काय? गुंगीचं औषध. ए नाही, तसं काही नाहीये त्यात. अगं त्याला असं म्हणायचं नाहीये. हे खाल्ल्यावर झोप येईल ना म्हणून तो तसं म्हणतोय. एक्झॅक्टली. आणि तसं झालं ना तर शूट सुरू होण्याच्या आधीच पॅकअप करावं लागेल आपल्याला. ए नाही 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 नाही, नको आत्ता नको रेणू, आपण ना नंतर खाऊया. हा, आत्ता खाल्लं ना तर प्रोजेक्ट नाही पूर्ण व्हायचा ग आपला. आपला? तुमचा? माझं झालंय पूर्ण प्रोजेक्ट, मी खाऊ शकतो. इकडे बघताय काय, लागा की कामाला? सायली, मी मदत करू तुला? हा, हे पकड ना. पाहिजे का तुला खायला? नाही नको. आय एम ऑन डाएट. डाएट करतोय. नीरव, हा पुरतील ना? सायली ऍक्च्युली या फोटोशूटच्या लाईट्स आहेत ग. आय नो, पण माझ्या बजेटमध्ये एवढंच ऍडजस्ट होत होतं. सो बाई हे वापरूया काय? अरे आपल्याला सांगायचं ना, आपण आणले असते मंडळात 4-5 हॅलोजन. हेलोजन. हा धवल, आपण ना लग्नाचं शूटिंग नाही करतो, टीव्हीसीचं शूट करतो. ओके. नीरव तू सांग. हा, फारच कमी पडतायत का? अगं नाही, डोंट वरी, आपण करूयात काहीतरी मॅनेज. आणि तसं क्रिएटिव्ह काम करताना ना क्वांटिटी पेक्षा क्वालिटी महत्वाची असते. भाई काय बोलला. बरं, आपण इथेच शूट करणार आहे? हो, इथेच. हा, फक्त आपली मॉडेल थोडी ऑफ सेंटर असेल, म्हणजे कसं मला स्क्रीनवर ना ग्राफिक्स साठी जरा जागा मिळेल. बरं. मॉडेल येणार आहे? कोण आहे मॉडेल? परी. परी? आपली परी? हो. बाई लातूर की राणी. अरे तिच्या बाबांकडनं घ्यायची ना स्पॉन्सरशिप. आपण लॉन्च करतोय तिला. काय बाई सम्राट? कमी खा जरा, कमी खा. तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? वाईट दिसतंय का हे? एकदम परफेक्ट दिसतेस. एकदम बब्बन. काय 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 बोललास तू? सुंदर दिसते असं त्याचं म्हणणं आहे. परी, ऑकवर्ड होऊ नकोस. खूप स्मार्ट दिसतेस तू. ओके ओके. मग आमच्या परीला कुठलेही कपडे सूट होतात. हो, बरं आहे बाबा हिचं. आता आमच्याकडे बघा, टी शर्ट सोडून काय घातलं ना तर बुजगावणच वाटतो आपण. गरज नसताना डाएट केल्यावर ते दिसणार ना भुजगावणं. ए बरं बरं, परी चल चल परी, पटकन मेकअपला बस. रेणू पटापट मेकअप करीचा. ऐक, आणि मी तुला स्क्रिप्ट वाचून दाखवते, ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐक. नीरव तू. हो. वा, ड्रेसिंग परीने मारलंय आणि मॅनेजरचं बेरिंग सायलीने पकडलंय.
आल्यापासून नुसती ऑर्डर सोडते. बरं धवल ते सोड, तू मला सांग, मी तुला जे काम सांगितले ते तू केलेस? कुठलं? धवल मी तुला फॉर्मल बस काय भाई, भाई बस काय, तू पण ना बस काय भाई, बस काय बस काय भाई, बस काय बोललो तुला आपण आणणार. लय भारी आणलाय, घे घालून बघ. मी नाही, तू घालणार आहेस. मी का? कारण सायलीच्या प्रोजेक्ट मध्ये जशी परी मॉडेल आहे ना, तसं माझ्या प्रोजेक्टचा मॉडेल तू आहेस. सॉरी सॉरी. अरे बाई लोक, याच्या प्रोजेक्ट मध्ये मी मॉडेल आहे, मॉडेल. तू हे जे काय काम केलंय, तू हे जे काय भारी रे, लय भारी, लय भारी. ए ऐका, ए ऐके, हा तू लय पुढे जाणार रे, तू लय पुढे जाणार. मी सांगतो नौटंकी. मी पुढे जाईन ते जाईन, पण तू आधी आज जाणे, कपडे चेंज कर, जा पटकन जा. येस, कपडे नीट कॉन्सन्ट्रेट करून वाच. अगं मी करतच होते कॉन्सन्ट्रेट, तूच मला एकदम मारलं इथे, त्यामुळे सगळं एकदम लक्ष हल्लं माझं. सॉरी सॉरी, पण व्यवस्थित वाच, पाठ कर छान. रेणू, ते परवाच्या शॉपिंग मधले आपल्या आता लिपस्टिकच्या शेड आहे ना दोन, आणते थांब. काय झालं सम्राट, काही हवंय का? नाही म्हणजे ते मला जरा. अरे लाजू नको, सांग ना बिंदास. भूक लागली का? हे बघ लाडू हवे का, मी भरपूर आणलंय, की जिलेबी देऊ? नको नको, मला खायला नकोय काही. मग मला ते जरा वापरायचं होतं. काय वापरायचंय? काय नाही, ते खूप खाल्लंय ना म्हणून झोप लागली. हे चादर वापरायची होती. अरे मग वापर ना बिंदास, विचारायचं काय त्यात? काय झालंय? काय नाही, ते चादर घ्यायची होती ना मला. स्वतःची चादर असताना. सम्राट बोल, काय झालंय? अगं ते खूप खाल्लंय ना मी, तर म्हणून जरा लागले मला ते. अरे मग त्यात लाजण्यासारखं काय? इट्स नॅचरल. हा सगळं मान्य आहे, पण ते असं कसं वाटतं, म्हणजे लेडीज. कळलं, पण त्या तिथे कामात आहेत, तू जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. जाऊ शकतो? हो. थँक्यू. मग सम्राट, धर काय कसा दिसतोय मी? हा मस्त दिसतो, जाऊ दे. ऐक नीट आहे ना सगळं, इन बिन व्यवस्थित ना? हा दिसतोय, सुशिक्षित दिसतोयस तू एकदम. चल जाऊ दे. सुशिक्षित आणि रोजगार असलेला म्हणजे भाई, नीरवनी त्याच्या टीव्ही सेट आपल्याला कास्ट केलाय मॉडेल म्हणून. हा देव त्याचं भलं कर, जाऊ दे. चल बोल लवकर. मी मॉडेल दिसत नाही. मला काय विचारतो, आत नव्हता काय आरसा? जाऊ दे चल. अरे पण ऐक तर, लोकांना ना काय कदरच नाही आपल्या टॅलेंटची. दाखवतोच त्यांना आपलं टॅलेंट. ऑल सेट? या. पण रेडी? रेडी नियो? या. रोल. रोलिंग. ऍक्शन. ऍक्शन. So 40% peoples in India. कट. परी, एक तर ना लातूरचं भाषण चालू नाहीये, जरा हळू बोललीस ना तरी चालेल. आणि पीपल्स नाही, पीपल. हो, मग बहुवचन करताना आपण एस लावतो, त्याचं काय? यु नो, गर्ल्स, चिल्ड्रन्स, तसं पीपल्स. खूप सारे लोक. परी, पण पीपल ऑलरेडी एक बहुवचन आहे की नाही? चल ठीक आहे, तसं घेऊन बघू. रोल. या चल. रोलिंग. एक मिनिट, थोडं थर्माकोल वर घे ना. चल धवल लवकर यार. हा रोल. येस.
ऍक्शन. So 40% people in India are कट कर. वन मोर. का बोलले ना मी सॉरी. आता अजून काय हवंय तुला? हो सॉरी म्हणालीस पण तेही त्याच्यात रेकॉर्ड झालंय ना परी. हा चल पटकन अजून एक करूया. रोल कर. वन मोर. ऍक्शन. So 40% people in India are facing severe back pain. कट. परी परी ब्लॅक नाही ग, बॅक बॅक पाठदुखी. असं लिहिलंय का? एक मिनिट. हा ते असं सारखंच वाटतं ना. पण सारखं काय, अर्थ वेगळे वेगळे आहेत ना त्याचे. तू सरळ मराठीत का नाही लिहिलं मग? पण मला इंग्लिश मध्ये करायचंय ना. असं सरांनी काही सांगितलं नाहीये. अगं पण सरांनी काय सांगितलंय काय नाही याचा प्रश्नच नाहीये परी. हा कॉमन सेन्स आहे. उद्या जर का एखाद्या अमेरिकन कंपनीने विचारली तुला मसाज बॉलची माहिती, मग अमेरिकन कंपनीला कशाला लागतोय तुझा मसाज बॉल? अरे काय यार, तुला काय झालं आता? नाही मला काय नाही, तुमचं चालू द्या. तुमचं झालं की मग आपण सुरू करू. हा सॉरी परी, एक काम कर ना, एकदा शांतपणे वाचतेच का स्क्रिप्ट? हा टिवल्या बावल्या नको आहेत अजिबात. काही कोणी टिवल्या बावल्या केल्या नाहीये. मी शांतपणे स्क्रिप्ट वाचली होती. तू माल नाही करायचं तुझं काम. एक परी अगं, अरे यार सायली एक मिनिट. हे बघ ती पहिल्यांदा करते म्हणून असं होत असेल, आणि तू चिडलीस ना तर ती आणखी घाबरेल. अगं पण मी तरी काय करू मनवा, आपल्याकडे आजचीच रात्र, हिला तेवढंही कळत नाही का? एकतर तू आधी शांत हो. तू सुद्धा तिच्यासारखी रिॲक्ट झालीस ना तर सगळा फियास्को होईल. त्यापेक्षा तू तुझ्या स्टाईलने समजाव ना, ती नक्की ऐकेल. हा चालेल चालेल, थँक्यू. आधी मला डायलॉग्स दे. मी काय ते थर्माकोल पकडायला आलोय? हे बघ धवल, आपल्या टीव्हीसी मध्ये डायलॉग्स नाही आहेत. अडाणी वाटलो काय रे मी तुला? आपल्या एरियातली सगळी नाटकं आपण बसवली आहे. लेदिया प्रभू, लेदिया प्रभू. लेदिया प्रभू या कोण आहेत? लहानच राहा रे तुम्ही. लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिकेत धवल मिठबावकर. कधी कधी ते विशेष आबांमध्ये पण नाव लावतात. अरे म्हणजेच डायलॉग नसलेली असं कुठलं नाटक किंवा फिल्म असते का? हा असते. हा असते. अरे विदाउट डायलॉग लोकांना कळणार कसं आपल्याला काय बोलायचंय ते? नाही धवल, मी डायलॉग्स नाहीत असं म्हटलं, पण लँग्वेज आहे. कळतंय? भाई रात्र पेलवत नाही तुला. तू काय पण बडबडायला लागलाय. अरे म्हणतो डायलॉग नाही पण लँग्वेज आहे. विदाउट डायलॉग अशी कुठली लँग्वेज आहे रे? कॅमेराची लँग्वेज, जी ना शब्दांमधून नाही तर वेगवेगळ्या अँगल्स मधून उलगडत जाते. बापरे नीरव, टीव्हीसीच्या सेटअप मध्ये तू डायरेक्ट आपल्याला आर्ट फिल्मचाच फील दिलास रे. हे भाई आपल्याला जमेल ना? हा जमेल का नाही जमणार? मी आहे ना. आणि हे बघ तसंही ना आपल्याला लिमिटेड शॉट्सच घ्यायचे. भाई तू आपल्याला सांग. सांग, आपण लय एक्साइट झालोय आता, लय गुड. तू फक्त मला सांग आपण शूट काही सुरू करतोय. हे बघ ते संपलं की. हा परी, असं करून कसं चालेल? तू आता नाही म्हणालीस तर मग उद्या तुमचा प्रोजेक्ट कसा सबमिट होणार? नको उद्या परी अगं असं नको म्हणूस. नीरव आणि सगळेच जण केवढी मोठी रिस्क घेऊन आले तिथे. ते काय फक्त माझ्यासाठी नाही आलेत, त्यांना सुद्धा त्यांच्या टीव्हीचं शूट करायचंच आहे ना. परी ते इथे का आलेत हे महत्वाचं नाहीये. तू माझ्या टीव्हीसी मध्ये काम का करणार आहेस ना हे महत्वाचं आहे. वा बरोबर. आता मी नाही म्हणते तर मलाच या प्रोजेक्टची कशी आणि किती गरज आहे हेच तू मला सांगणार. नाही परी, आणि हा प्रोजेक्ट म्हणजे तुझी गरज नाहीये, तुला चालून आलेली संधी आहे. कळतंय? कसली संधी? स्वतःला सिद्ध करण्याची. आता मला सांग, उद्या जुही जेव्हा ही टीव्हीसी बघेल तेव्हा तिला काय वाटेल? रादर तिला काय वाटायला हवं असं तुला वाटतं? मला नाही फरक पडत त्या जुहीला काय वाटतं काय नाही वाटत. परी, जशी सुरुवातीला तिने तुझी जागा बळकावली तशी तुला ही संधी पहिल्यांदाच चालून आली आहे ना तिची जागा घ्यायची.
मग आता तूच सांग, तुझं काम जेव्हा ती बघेल तेव्हा तिला काय वाटायला हवं? ऍक्च्युली म्हणजे एवढं सलग इंग्रजी बोलायला खूप अवघड जातंय मला. आपल्याला जे अवघड वाटतंय तेच करून दाखवणं म्हणजेच स्वतःला सिद्ध करणं ना परी. बघ म्हणजे तू एकदा शांतपणे विचार कर. तुला असं नको वाटायला की तुझ्याकडे संधी होती पण So 40% people in India are facing severe back pain problems due to wrong traveling practices. But of course, it's not at all their fault. As we can't control the way people have to travel in local transport, we need an easy and affordable way to handle their back pain. And to make this possible, let me introduce to you our unique product, the massage ball. Is there anything wrong, girls? Great job, buddy. Great job. Thank you, thank you. मी काय केलंय? हे तर रोजच काम आहे. डाळ बंद कर. गाईस, ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय. काय? मी रोल करायला विसरलो यार.